आपले देशाचे लाडके पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घरकुल मिळेल। प्रधानमंत्री आवास योजने माध्यमातून कामही चालू झालेले आहे। अपना घर बनाने के लिए नहीं बल्कि देश के गरीब मध्यम वर्ग दलित ओबीसी आदिवासी का घर बनाने के लिए आवास निकला। योजने माध्यमातून तुम्हाला पण मिळणार घर। मित्रांनो, तुम्ही नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्या। मित्रांनो, ज्यांचे यादीत नाव आले असेल त्यांनी आपल्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स जमा करायची व त्याकडे लक्ष द्यायचं। मित्रांनो, काही लोक आपल्याकडून झेरॉक्स आणि फॉर्म घेऊन घेतात पण पुढे प्रोसेस करत नाही। मित्रांनो, हे लक्षपूर्ण लक्षात द्या। महाराष्ट्र सरकारने आपल्या सगळ्यांसाठी घरकुल मंजूर केले आहे। गोरगरिबांचे घरकुल काही लोक जप्त करून टाकतात, त्यावर तुम्ही बळी पडू नका। मित्रांनो, 33,089 मकान पहले मिले और आज 13,29,678 कुल मिला के 19,66,767 मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं। ग्रामीण इलाकों में रहने वाले बेघर गरीब की ओर से आपको और मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। ला घरकुल मिळणार आहे, मग तुम्ही मागे कशाला राहताय? महा 2.0 आवास योजना माध्यमातून नोंदण्या सुरू आहे। ऑनलाईन नोंदणी शहरासाठी चालू आहे, ग्रामीणसाठी सध्या बंद आहे। मित्रांनो, वेबसाईटवर काही प्रॉब्लेम येत आहे, त्यानंतर ते चालू झाल्यानंतर तुम्हाला 100% नाव कसं नोंदणी करायचं त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना माध्यमातून तुमचं नाव आलं असेल तर लवकर काळजीपूर्वक डॉक्युमेंट जमा करा व या योजनेचा लाभ घ्या। मित्रांनो, 2,10,000 रुपये मिळणार आहे। आता 2,10,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे तर मित्रांनो, आपल्याला पहिले 1,20,000 रुपये मिळायचे, त्यानंतर आता 50,000 त्यामध्ये घरकुलचे ॲड होणार आहे, ते झाले 1,70,000। मग मित्रांनो, बाकीचे पैसे कुठून येतात तर मनरेगा नोंदणी असेल तुम्ही केलेली तर त्यामधून तुम्हाला 28,000 मिळेल व 12,000 तुम्हाला शौचालय बांधण्याचे मिळतात। असे ऐकून 2,10,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका। महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना टप्पा 2 मधील राज्यातील 10 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व 10 लाख लोकांना पैसेही त्यांच्या अकाउंटमध्ये थेट दिले आहे। देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले तर ग्रामीण विकासासाठी घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून सर्व गोरगरीब जनतेला घरकुल देण्यात येणार आहे। आपले राज्याचे कृषी मंत्री यांचे आभार त्यांनी मानले। 20 लाख लाभार्थ्यांना मिळणार आहे घर, म्हणून कोणीही मागे राहणार नाही याची काळजी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस घेणार आहे। महाराष्ट्राचे लाडके मंत्री पुढे काय म्हणाले हे आपण त्यांच्या आवाजाने ऐकूया। आणि आपण जवळपास 1,60,000 रुपये या माध्यमातून आपण देतो। आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही 50,000 रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत। आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे। आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे। पंतप्रधान महोदयांचं विकसित राष्ट्राचं स्वप्न आणि प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हे त्यांचे जे काही स्वप्न आहे ते आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्षामध्ये आणायचंय। त्याकरता आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत की राज्य सरकारने 100 दिवस एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि यात शासनाच्या विविध योजनांना कामांना गती देण्यात येते। ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून घरकुलांना मंजुरी, हप्ता वितरण, घरकुले पूर्ण करणं आणि भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करणं यासारखी देखील कामं आपण प्राधान्याने त्या ठिकाणी करतोय। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना
के साथ साथ महाराष्ट्र में भी दूसरी योजनाएं भी जारी है आणि म्हणून त्या योजनेच्या माध्यमातून देखील आपण लाखो घरं बांधतोय. पिछडे आदिवासी समुदाय या ठिकाणी जे आहेत त्यांनाही देखील आपण घरं देतोय. हाऊसिंग फॉर ऑल या महत्वाकांक्षी योजनेमध्ये या ठिकाणी राज्याची नवीन हाऊसिंग पॉलिसी देखील आपण आणतोय. त्यामुळे परवडणारी घरं, इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल घरं या ठिकाणी आपण करतोय. म्हणून आपलं राज्य सरकार देखील या ठिकाणी सिनियर सिटीजन ला देखील आपण यामध्ये आवास नीती नवीन पॉलिसीमध्ये आपण घेतो. चला तर मित्रांनो, बघून घेऊया या योजनेच्या महत्त्वपूर्ण माहिती. मित्रांनो, GR आणि अधिकृत घोषणा समजून घ्या. लाभार्थी कसा अर्ज करावा, संपूर्ण माहिती. नवीन अनुदान मिळण्यासाठी कोणकोणते नियम बदलले, 50,000 रुपये वाढ कशी आणि कोणाला मिळणार, घर बांधण्यासाठी मिळणार जास्त अनुदान. मित्रांनो, 50,000 तर मिळणार आहे, पण कोणत्या लोकांना ते 50,000 मिळणार याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.